सावधान. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सुखवग्गातली 7वी गाथा पाहणार आहोत आणि 203 नंबरची गाथा क्रमशः धम्मपदातली. सगळ्याच गाथा इंटरेस्टिंग आहेत. त्याच्या खोलात शिरलं काही इंटरेस्टिंग आहेत, काही धक्कादायक पण आहेत. धक्कादायक अशा अर्थानं की असा विचार केला नव्हता. त्या गाथांबद्दल शब्दांचा जेव्हा अभ्यास करायला घेतो आपण, तर असं वाटतं असा विचार नव्हता केला. तर हे आता आपलं सत्य शोधण्याचंच काम आहे. जसं आहे तसं शोधता आलं पाहिजे. जिगच्छा परमारोगा संखार परमा दुःखा एतं यत्वा यथा भूतं निब्बाणं परमं सुखं. तर जिगच्छा म्हणजे जुगुप्सा असं एक त्याला मराठीत शब्द आहे. तर इथे यांनी भूक किंवा तृष्ण असा अर्थ केलेला आहे. भूक किंवा कंसात तृष्णा मोठा रोग आहे असं म्हटलेलं आहे. तृष्णा किंवा भूक. आता भूक कशा अर्थाची भूक? अन्नाची भूक की प्रतिष्ठेची भूक का काही जिंकण्याची भूक? भूक का मनाची भूक आणि शरीराची भूक, असं दोन्ही त्याच्यामध्ये अर्थ सामावलेला आहे. आणि त्याचा तृष्णा हा त्याचा एक सामान्य हे आहे, शब्द आहे त्याच्यासाठी, तन्ना किंवा तृष्णा. तर ही तृष्णा मोठा रोग आहे असं म्हटलेलं आहे. तृष्णा हा रोग कसा काय? तृष्णा हे दुःखाचं कारण सांगितलेलं आहे. तृष्णा. आता हे सगळं अजून एक सकाळी मला एक मुद्दा लक्षात आला. हा सगळा आपण चित्तानुसतीच्या अंतर्गत अभ्यास करतो हे आपण लक्षात घेऊया. कारण हे चित्त आहे आणि हे शब्द वगैरे जे आहेत किंवा यातला जो काही संशोधनाचा भाग आहे, जसं आता उदाहरणार्थ हा तृष्णा रोग आहे, म्हणजे हे एक जागृत व्यक्तीचं ते संशोधन आहे. ते त्यांचं निरीक्षण आहे. ते त्यांनी पाहिलेलं आहे किंवा त्यांच्या जागृतीला ते दिसलेलं आहे, त्यांच्या दृष्टीस पडलेलं आहे. म्हणून एक संशोधन आहे आणि हे संशोधन म्हणजे धम्म आहे. धम्म म्हणजे कार्यकारण भाव आहे. जसं आता हा एक कार्यकारण भाव आहे. हे सत्य आहे की तृष्णा हा रोग आहे. तर आता रोग काय आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा मग याचा अर्थ, रोग म्हणजे आजार. कुठलाही आजार. आजार काय करतो हे जर आपल्याला लक्षात आलं, मग ही तुलना जी आहे, किंवा ही नुसती तुलना नाही, हे वास्तव आहे की तृष्णा, कुठली इच्छा, कुठली म्हणजे तृष्णा म्हणजे अतिरिक्त इच्छा, नुसती इच्छा नाही, अतिरिक्त इच्छा. जे इथं भूक म्हटलेलं आहे, तर अजून एक त्याला आपला अ, मराठी शब्द आहे, पण तो योग्य वाटत नाही. दुसऱ्या एका धम्मपदाच्या पुस्तकामध्ये जिज्ञासा असा अर्थ केलाय. तर जिज्ञासाचा अर्थ आपण जाणून घेण्याची इच्छा. जाणून घेण्याची इच्छा म्हणजे ती भूकच आहे. म्हणजे काहींना ज्ञानाची भूक असते, म्हणजे जिज्ञासा असते ती. तर ती अनेकांना असू शकते जिज्ञासा. जाणून घेण्याची इच्छा, ज्ञानाची इच्छा, प्रज्ञेची पण इच्छा असू शकते, म्हणजे समजून घेण्याची समज.
आणि पुन्हा त्याला रोग म्हटलंय. तर रोग रोग काय करतो ते आपण पाहूया. त्यानंतर दुसरा एक बराच वेळा हा धक्कादायक संकल्पना आहे की संस्कार परमा दुःख आहे. परमा म्हणजे परम. परम म्हणजे सगळ्यात मोठं, सगळ्यात वरचं. परम परम म्हणजे परमावस्था, म्हणजे सगळ्यात वरचं, म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाही. परम म्हणजे अद्वितीय, जणू काही परम श्रेष्ठ म्हणतो ना आपण, परम श्रेष्ठ, परमानंद. तर परम म्हणजे त्याच्या पलीकडं नाही, म्हणजे ती सीमा, अंतिम सीमा, उच्च याची अंतिम सीमा. म्हणजे आता परमारोगा जर म्हटलं तर त्याच्यासारखा दुसरा रोग नाही. म्हणजे अनेक रोग, बाकीचे रोग सगळे त्याच्या खाली आहेत, परंतु परमारोगा म्हणजे त्याच्यासारखा दुसरा रोग नाही, त्याच्यासारखा दुसरा आजार नाही. संस्कारापेक्षा मोठं दुःख नाही. सभ्य संखारा दुःखाती. संस्कारापेक्षा मोठं दुःख नाही. एक मिनिट. हा. तर परमा परम म्हणजे सर्वोच्च अवस्था, म्हणजे ती परिसीमा आहे, सगळ्यात वरचं, वरचं लिमिट, सीमा दाखवली. परमारोगा सगळ्यात मोठा रोग आहे. संस्कार सगळ्यात मोठं दुःख आहे. आता हा आपल्यासाठी एक शॉकिंग मुद्दा आहे, जसं मी सुरुवातच केली. काही गोष्टींचा अभ्यास करता करता आपल्या ज्या धारणा असतात, आपण जे शब्द ज्या अर्थानं धरून ठेवलेले असतात, ते असेच सवयीनं धरून ठेवलेले असतात. तसा संस्कार एक शब्द आहे. म्हणजे संस्कार हा शब्द चांगल्या अर्थानंच घेतला जातो, किंवा संस्कार हे चांगले किंवा वाईट अशा अर्थानं घेतले जातात. परंतु इथं असं म्हटलेलं आहे की संस्कार कोणतेही घ्या, ते दुःखदायकच आहेत. तर संस्कार काय करतात हे लक्षात घेतल्यावर, संस्कार म्हणजे काय आणि संस्कार काय करतात, चित्त संस्कारित झाल्यावर ते काय करतं, जर त्याचं भान नसेल, त्याची सती नसेल, तर ते संस्कार काय करतात, चांगले असो किंवा वाईट असो. त्याचं भान नसेल, म्हणजे ते संस्कार जर मी बनला, ती सत्कादृष्टी बनली, का मी फार चांगला आहे, नाहीतर मी फार वाईट आहे. म्हणजे माझे संस्कार फार चांगले आहेत किंवा माझे संस्कार चांगले नाहीत, किंवा एखाद्याचे संस्कार चांगले आहेत, एखाद्याचे संस्कार चांगले नाहीत. म्हणजे
संस्कार म्हणजे आयडेंटिटी आहे, ही ओळख आहे. संस्कार अशा अर्थानं आपण शब्द घेतो की ती एक ओळख आहे. आणि आपल्याला वाटतं चांगले संस्कार असले म्हणजे चांगलं चांगलं वर्तन होईल आणि वाईट संस्कार असले म्हणजे वाईट वर्तन होईल. इथं असं म्हटलेलं आहे, कोणताही संस्कार घ्या तो दुःखदायकच आहे, जर त्याचं भान नसेल तर, त्याची सती नसेल तर. आपण थोडं वेगळ्या अर्थानं पण पाहू की समजा एखादा चांगलं वर्तन करणारा अहंकारी माणूस आहे, तर तो चांगलं वर्तन करतो त्याच्या संस्कारामुळं, जे काही त्याला मिळालेलं आहे, त्याच्या परिस्थितीतून, आई-वडिलांकडून, तो त्याच्या शिक्षणातून, त्याला जे कोणी त्याच्या शिक्षकांकडून, स्वयंप्रेरणा, जे काय असेल त्याच्यातून त्याचे चांगले संस्कार, हे चांगलं वर्तन त्याच्याकडून करून घेतात. परंतु त्याला त्याचा अहंकार असेल, तर ते त्याच्यासाठी दुःखदायक आहे. कारण ते चांगल्या संस्काराचा तो मी चांगला आहे. व्यक्तिगत संस्काराच्या बाबतीत जर विचार केला, मी चांगला आहे, मी फार पवित्र आहे, मी फार मोठा आहे आणि त्यामुळे मला मान आहे. तर हा जो मी आहे, संस्कार चांगले आहेत, परंतु मी मुळे तो काय करतो, अं, त्या संस्कारांना ते स्वतःची ओळख म्हणून तो पाहतोय. पण संस्कार म्हणजे आपण नाही. संस्कार ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. काही नाही केलं तरी संस्कार होतात. संस्कार व्हायला काही करावं लागत नाही. संस्काराचा अर्थ काय होतो? संस्कार हे मनावर होतात आणि चित्तावर होतात. चित्त म्हणजे मनाची भावनिक बाजू, म्हणजे ती तृष्णा, जो रोग सांगितलाय परत. ते त्या 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 तृष्णेचं, त्या संस्कारांचं, त्या तृष्णेचेच संस्कार आहेत. तृष्णेचे संस्कार आहेत किंवा संस्कारांमुळं, संस्कार असल्यामुळं तृष्णा आहे. जर तिथं अज्ञान असेल, अविद्या असेल, भान नसेल, आता आपण काय करतोय, अं, संशोधन करतोय आपण. संशोधन म्हणजे चित्त कसं काम करतं आणि असं का म्हटलं इथं, याचा आपण शोध घेतोय. आपण संस्कार ही चांगलीच गोष्ट समजतो, पण संस्कार ही चांगली आणि वाईट असं काही नाही. संस्कार हे संस्कार आहेत, ते चांगले असतील, चांगले परिणाम देणारे असतील, कारण ते वर्तनाला जन्म देतात. संस्कार काहीतरी करायला लावतात, ते संस्कार. मग ते चांगलं असो नाही तर वाईट असो. परंतु ज्या चित्तामध्ये, कारण हे चित्तावरचे संस्कार असतात. चित्त म्हणजे जिवंतपणा, संस्कार आपला, ज्याला आपण मन म्हणतो, एनर्जी आहे, नैसर्गिक एनर्जी आहे, शक्ती आहे ती. आणि तिचं काम हे संस्कारित होणं आहे, नैसर्गिकपणे. त्याच्यामुळे, त्या संस्कारामुळेच सगळं चाललेलं आहे. संस्कारांमुळेच आपली वाढ आहे, संस्कारांमुळेच चांगलं आहे, संस्कारामुळेच वाईट आहे, संस्कारामुळेच शरीर आहे, संस्कारामुळेच सगळं काही आहे. त्यामुळे संस्कार हे चांगले आणि वाईट असं काही नाही. पण एक लक्षण त्यात आहे, संस्कार हे दुःखच आहे. संस्कार दुःख का? तर ते चांगलं असो नाही तर वाईट असो, ते आपल्याला काहीतरी करायला लावतात. पण त्याची सती असेल, म्हणजे चित्तानुसती असेल आपल्याला, म्हणजे संस्कारांची पण सती येते, संस्कारांचं भान असेल, तर तो चांगला आणि वाईट
म्हणजे सुख दुःख परत त्याचा परिणाम. या चांगल्या आणि वाईटात तो अडकून पडत नाही. अडकून पडला तर चांगुलपणाचा अहंकार निर्माण होतो. अडकून पडला तर वाईटाचा न्यूनगंड निर्माण होतो. मी वाईट आहे. मग मी वाईट आहे तर मग स्वतःचा द्वेष. दुसरा वाईट आहे, दुसऱ्याचा द्वेष. मी चांगला आहे, मग त्या चांगल्याचा अजून पाहिजे लोभ. म्हणजे संस्कारच लोभ आणि द्वेष निर्माण करतात. त्याचं भान नसेल तर. किंवा लोभातून आणि द्वेषातून संस्कार निर्माण होतात. परस्पर अवलंबी आहेत ते. म्हणजे एकाच नाण्याच्या काय म्हणतात, दोन बाजू म्हणा किंवा एकत्रच आहे ते. हे आहे म्हणून ते आहे, ते आहे म्हणून हे आहे, हे नसतं तर ते नसतं. हा जो भाग आहे आपल्या मनातला, चित्तातला, आणि मग पुढच्या वर्तनाचा, आपलं बोलणं, चालणं, वागणं सगळं या संस्कारातून घडतं. ते संस्कारांचं भान असेल, चित्तानुसती असेल, तर जे चांगलं आहे, जे हिताचं आहे, ते हिताचं अहंकार न ठेवता चालू राहतं. आणि जे हिताचं नाही त्याच्यातून सुटका होते. ते आपोआप टाळलं जातं आणि तिथे शिलाचरणाची सुरुवात होते. पण जर त्याचं भान नसेल, सती नसेल, संस्कारांची सती नसेल, म्हणजे चित्तानुसती नसेल. आता चित्त म्हणजे सगळंच आलं बरं का. चित्त जेव्हा आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये शरीर पण आलं. म्हणजे सगळंच आलं, सगळं अस्तित्वच आलं. संस्कारित अस्तित्व म्हणजे दोन्ही आलं, शरीर, मन, चित्त, जाणीवा, नामरूप ज्याला आपण म्हणतो, हे बॉडी माइंड, संस्कारामध्ये सगळं जीवनच आलं. सगळं जीवन आलं. कारण ते संस्कार अशी 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 शक्ती आहे, अशा शक्तीतलं ते काम आहे का ते सतत सक्रिय राहतं. ते संस्कारी प्रक्रिया आहे. संस्कारी अशी दाखवण्याची गोष्ट नाही. म्हणजे अविद्या, अविद्येमुळे संस्कार, अविद्या आहे म्हणून संस्कार, अविद्या पच्छया संखारा. तर हे अज्ञानाच्या अंधकारातूनच संस्काराची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपल्याला माहित नाही तेव्हापासून. अगदी गर्भाशयात गर्भसंस्कार म्हणतात बघा, तो शब्द पण तसाच आहे. गर्भसंस्काराचा विधी केला जातो. ही एक धारणा आहे, ही समज आहे. काही विधी विधी करण्यापेक्षा ती व्यक्ती जी आहे ती काय करते, तिला भान आहे का स्वतःच, त्याच्यावर ते संस्कारांचं रूपांतर अवलंबून आहे. वाईट असतील तर चांगले होतील, चांगले असतील तर आणखीन चांगले होतील. त्या व्यक्तीच्या जागृतीवर अवलंबून आहे. म्हणजे आईच्या. आणि ते गर्भ जे आहे, ते गर्भ सुद्धा त्याची स्वतंत्र तृष्णा जी आहे, ज्याच्यामुळे त्याचा जन्म आहे. तर ते ज्या क्वालिटीचं आहे, ते एक त्रयस्थ शक्ती आहे. म्हणजे दोन आई वडील आणि त्रयस्थ असं एक हे आहे. आता त्याला काही लोक त्याला आत्मा म्हणतात, परंतु ते चित्त आहे आणि ते स्थिर नाही. तर त्याच्यात
त्याच्यानुसार हे काम चालतंय सगळं, दोन्ही तिन्ही गोष्टी मिळून. आणि परिस्थिती. तर ते जे काम चालतंय वृद्धिंगत होण्याचं, वाढायचं, त्याला संस्कार म्हणतात. आणि संस्कार हे एक असं जाळं आहे. एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं. एक झालं की त्याचं एकाचे दोन होतील, दोनाचे तीन होतील किंवा दोनाचे चार होतील. तीनाचे चार होतील का तीनाचे सहा होतील. असं वाढत वाढत जाते. जाळं आहे, संस्कारांचं जाळं आहे. आणि त्याच्यामुळेच ही वाढ आहे आपली. वाढत वाढत का जातं, तर ते संस्कारित होतं. म्हणजे ती एक प्रकारची रिॲक्शन आहे, केमिकल रिॲक्शन आहे, असं पण आहे. किंवा म्हणजे बायोलॉजिकल ची एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. जैविक जैविक प्रक्रिया आहे. जीव, आणि ती शक्ती आहे. जीव ही एक शक्ती आहे. त्याच्यात ते जे काही काम चाललेलं आहे, याच्यामुळं ते वाढत जातं. त्याचं मूळ संस्कारच आहे. आणि ते संस्कार अविद्येतून, म्हणजे माहीत नसताना सुरू झाले ते. आपल्याला नाही माहीत. आपण किंवा आत्ता सुद्धा आपण स्वतःला प्रश्न विचारला की आपण इथं आहोत किंवा असे आहोत, म्हणजे कशामुळे आहोत? आपण असे आहोत, असं वागतोय, असं बोलतोय, असं आपलं व्यक्तिमत्व आहे, आपण अशी भाषा वापरतो, असं असं कृत्य करतो, कर्म करतो, किंवा आपण हुशार आहोत, हुशार नाहीत, आपलं वजन इतकं इतकं किलो आहे. म्हणजे काय? हे कसं काय? किंवा काल एवढं होतं, परवा तेवढं होतं, 10 वर्षापूर्वी एवढं वजन होतं, आणि मग आणखीन आपली उंची तेव्हा तेवढी होती, आज एवढी आहे, तेव्हा तेवढी होती. आपण लहान होतो, आपण मोठे झालो, आपण तरुण झालो, आपण म्हातारे झालो, म्हणजे नेमकं काय झालं? तर हे अविद्येत चाललेले जे संस्कार आहेत, ते संस्कारांचं ते काम आहे. हे ते संस्कार आपल्याला विचारून काम नाही करत. आपण त्यांचे गुलाम आहोत, संस्कारांचे. म्हणून सब्बे संखारा दुःखाती. आपण त्याच्याप्रमाणे आपण आपण म्हणजे कोण? हे अस्तित्व, हे जीवन, हे संस्कारांचंच गुलाम आहे. संस्कारानुसारच चालतंय ते. आणि ती संस्कार एक ओढाताण करणारी शक्ती पण आहे. म्हणून ती दुःख आहे. सब्बे संखारा दुःखा. आणि त्याचं संखार परमा दुःख. सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल? ते संस्काराचंच आहे. कारण संस्कार म्हणजे इच्छा आकांक्षाच आहेत, तृष्णाच आहे. जो एक मोठा रोगच सांगितलाय पहिल्या शब्दात, पहिल्या वाक्यात. जिगच्छा परमा रोगा. इच्छा आकांक्षा तृष्णा ह्या रोगासारखं का म्हटलं, हे आपण पाहूया. आधी संस्काराचं आपण थोडस, आपला जो विचार आहे, चिंतन आहे, ते थोडस आणखीन बघूया. संस्कार जे आहेत हे गतिशील ठेवतात. संस्कार ही एक आपल्या जैविक अस्तित्वात चाललेली एक सततची प्रक्रिया आहे, जी आपल्याला व्यस्त ठेवते. संस्कारच व्यस्त ठेवतात. आणि ते संस्कार, ती इच्छा पूर्ण नाही झाली की यातना होतात. पूर्ण झाली तरी नवीन संस्कार निर्माण होतात. कधी? सती नसेल तर, भान नसेल तर, ते कळत नसेल तर, अविद्या असेल तर. अविद्येचं रूपांतर विद्येत जर झालं, जागृतीमुळे, भान आल्यावर, मग संस्कारांवर आपोआप एक प्रकारचा
संयम येतो. त्याच्यावर आपण नियंत्रण नाही ठेवू शकत, पण संयम येतो. कारण सुखदुःखाची जाणीव होते. कशामुळं काय होतं हे कळतं. मग ते संस्कार संयमित होतात आणि किमान ते दुःख वाढत नाही पुढे. आणि जे असेल ते एक दुःख असेल त्या संस्कारांचं, तर जागृतीमुळे एक समज येते. आणि ही समज आहे, सभ्य संखारा दुःखात, हे संस्कार दुःखच आहे. म्हणजे आपलं जीवन जे आहे ना, हे दुःखच आहे. हे असंच आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर ही समज येते, हे समज आहे. सभ्य संखारा दुःखाती यदा पय्याय पश्यति. हे प्रज्ञेनं पाहतं म्हणजे समज. प्रज्ञा म्हणजे समज आहे, अंडरस्टँडिंग आहे, दृष्टी आहे. हे समजतंय. हे समजलं की तिथंच निर्वाणाला सुरुवात होते, म्हणजे दुःखमुक्तीला सुरुवात होते. दुःखमुक्ती म्हणजे तिथल्या तिथं दुःखमुक्ती होते, असा त्याचा अर्थ नाही होणार. पुढचं दुःख थांबतंय. आहे ते सहन होतं. सहन करावं लागतं, कारण आधीचं जे आहे ते सहन करावं लागतं. नवीन निर्माण होत नाही समज आल्यामुळे. संस्कारांचं आपण हे करतोय हा. संस्कारांचं धम्मविषय म्हणजे काय? आपण त्यातला कार्यकारण भाव शोधतो, त्याचा स्वभाव शोधतो, ते कसं काम करतात. ते आपण दाखवू शकत नाही, पण ते असं जाणवतं. जेव्हा आपण आपल्या संपर्कात असतो, जाणवतं का अरे हे असं, हे आता कालच तर हे पूर्ण केलं आणि परत कशी काय तीच इच्छा आली, किंवा कालच तर ते नाही असं वाटलं ना, आज कशी काय आली. तर असं ते संस्कारांचं जे काम आहे ते बेमालूमपणे, आपलं अपरोक्ष, ते आपल्याला विचारून नाही चाललं. ते आपलं अपरोक्ष चाललेलं आहे, ते उंबऱ्याच्या आतलं काम, जीवनातलं काम. आणि त्या संस्कारांची, त्या इच्छांची त्याच्याप्रमाणे जर झालं नाही, आणि ते बऱ्याचदा होत नाही, तर ते दुःखदायक आहे. सभ्य संखारा दुःख, आणि त्याच्यासारखं दुसरं दुःख नाही. त्याच्यासारखं दुसरं दुःख नाही म्हणजे काय, की त्याला आपण जणू काय काहीच करू शकत नाही. म्हणजे आता भुकेची, आता ही पहिली गाथा भुकेशी पण संबंधित आहे. ती एक इच्छा तृष्णाच आहे. ते ते संस्कार आहेत परत. ते संस्काराचाच भाग आहे तो. आता भुकेची भूक लागली तर आपण काय करणार? भूक आपल्याला काय करायला लावणार? असा प्रश्न जर आपण विचारला, किंवा एरवी आपल्याला भूक लागते तेव्हा आपण काय करतो? थोडा वेळ शांत बसू शकतो. भूक लागली तर नसेल काही लगेच उपलब्ध, किंवा परिस्थिती नाही आता लगेच खाण्याची, भूक भागवण्याची, कोणतीही भूक असो, ती भागवण्याची समजा परिस्थिती नसेल, तर आपण शांत बसतो. किती वेळ? कारण ती जी भूक आहे, ती जी संस्कारांमुळे हे करते, काम करते. कारण ती संस्कारांची भूक आहे. कारण ते संस्कार म्हणतात मला आता अमुक एक गोष्ट पाहिजे. चित्त आहे आता त्या, चित्त म्हणजे पाहिजे नको त्या. अमुक एक गोष्ट मला पाहिजे. थोडा वेळ संयम ठेवला, नंतर पाहिजे, कधी देणार, कधी मिळणार, थांब जरा, संयम ठेवला, थांबलो, थोड्या वेळाने परत, तर ते आपण काहीच नाही केलं तर ते वाढतच जातंय. ते रोग, रोग काय असतो?
हा वाढत जातो तो. कारण अं, रोगाच्या पाठीमागे रोग जंतू असतात. काहीतरी ते कारण असतं, रोग जंतू असतील किंवा ती सिस्टम बिघडली शरीरातली काहीतरी, तो आजार, आणि ती क्रिया आता ती काम करत नाही पहिल्यासारखी. ते संस्कार पहिल्यासारखे काम करत नाही त्यांचं. तर मग ते काय करतात, ते मग ते कधी कधी होणार, कधी मिळणार, कधी बरं होणार, कधी मला खायला देणार, कधी मला औषध पाणी देणार, कधी माझं बरं होणार. कारण ते त्याच्यात दुःख आहे, संस्कार दुःख आहे. मग ते यातना, ते विचलन, जे डिस्टर्बन्स आहे, कधी. प्रिय माणसं, प्रिय गोष्टी, त्यांचा वियोग झाला, ते निघून गेले. तर गेले आता, आता त्याला काही करू शकत नाही, पण तरी त्याला पाहिजे संस्कार. चित्त काय म्हणतं, नाही ते पाहिजे. मग ते वेगळ्या पद्धतीनं आपण त्या भावना व्यक्त करतो. ते मिळू शकत नाही परत, पण ते संस्कार नाही थांबत. जिगेच्छा ती ती इच्छा थांबत नाही. आणि जे पाहिजे ते मिळत असेल तर मग आणखीन पाहिजे, मग आणखीन पाहिजे. ते जेवढं जास्त पाहिजे तेवढं ते दुःख पण वाढत जातं. कारण ते एकदम जर एकाएकी कट झालं पुढे, मग तर फार मोठा आघातच होतो त्याच्यावर. शॉक बसतो, शॉक. आपले अनुभव आहेत, म्हणजे अनुभव ज्याने त्याने आपापल्या अनुभवाला धरून विचार करायचा आहे, की जेव्हा आपल्याला जे पाहिजे ते मिळत होतं आणि ते एकाएकी थांबलं, कोणती गोष्ट असो, आपली संपत्ती असो, एकाएकी मोठं नुकसान असो, नाहीतर आपले माणूस गेलेला असो, नाहीतर आपली नोकरी गेलेली असो, नाहीतर रिटायरमेंट असो, ते आपल्याला रिटायरमेंट नको असते आणि ती मिळाली. काहींना रिटायरमेंट पाहिजे, ती मिळाली तर त्यांना आनंद होतो, कारण दुसरं काहीतरी करायचंय. काहींना आता रिटायरमेंट झाल्यावर मोठं दुःख होतं, ते याचं असतं, आता मी काय करू, आता मी काय करू. काल एक व्हिडिओ मी ऐकला. अं, फार छान आहे, म्हणजे मला फार आवडलं ते, आणि वास्तव आहे. तर तो म्हणतो, की आपण, म्हणजे आई वडिलांसाठी येते. तो म्हणतो, आता आपण अं, मुलांना जन्म देतो. हा, आपण देतो म्हणण्यापेक्षा मुलं होतात. मुलं होतात, आई वडिलांना मुलं होतात, आणि त्या मुलांसाठी जगणं चालतं. आई वडिलांचं जगणं जे आहे ते मुलांसाठी चालतं. आणि एक परिस्थिती अशी येते की ती मुलं स्वतंत्र होतात, कोणत्या ना कोणत्या निमित्तानं. शिक्षणासाठी स्वतंत्र होतील, लग्न झाल्यानंतर स्वतंत्र होतील, काय वादामुळे स्वतंत्र होतील, कशामुळे तरी ते विभक्त होतात, वेगळे होतात. आणि आजच्या काळात तर ते सगळीकडे चाललेलं आहे, जागतिक प्रश्न. तर मुलं वेगळी झाली तर हे आई वडिलांचं काय होतं, ते काय काय विचार करतात. ज्यांच्यासाठी आम्ही जगलो, बाप बाप विचार करेल किंवा आई, ज्यांच्यासाठी आम्ही जगलो, ते कामच थांबलं. ज्यांचा विचार करत होतो, ज्यांच्यासाठी जगत होतो, ते कामच थांबलं. विरळ झाला, वेगळे झाले, ते कामच थांबलं. प्रश्न निर्माण होतो, आता मी काय करू. संस्कार
ते आधी जे काम करत होते एकदमच त्यांना काहीच नाही काम आता. मग त्याच्यातून म्हणजे सभ्य संखारा दुःखाते, बुद्ध कधी खोटं बोलत नाहीत, मुसावादा नाही, सत्य आहे ते. ते तुम्हाला ती आई वडिलांना ती मुलं विभक्त झाली, त्यांना त्यांचं जीवन आहे हे लक्षातही येत नाही. आई बापाला वाटतं नाही नाही थांबावेत, आपले असले पाहिजे होते, आपण त्यांच्यासाठी एवढं केलं, जे काय असेल ते उद्देश कोणता असो, आपण एवढं केलं, म्हणजे एवढा काय म्हणतो त्याला जीव लावला, आणि एकाएकी सगळं, किंवा टप्प्याटप्प्यानं थोडं थोडं करून असं ते थांबतं, असं ते लांब जातं, की प्रश्न पडतो आता काय करू. तर तो कलाकार, ते काल मी ते व्हिडिओ ऐकला त्याच्यामध्ये तो असा प्रश्न टाकतो, की जेव्हा अशी पोकळी निर्माण होते, पोकळी जेव्हा निर्माण होते, तेव्हा निराश होण्यापेक्षा आपल्या उरलेल्या जीवनाचा, आयुष्याचा सदुपयोग कसा करायचा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जी गोष्ट आता पुन्हा पहिल्यासारखी होणारच नाही, त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आहे त्या जीवनाचा आपण सदुपयोग कसा करू शकतो. आणि सगळ्यात मोठा सदुपयोग मी तर म्हणतो सती साधना आहे. भानावर या, जीवन लक्षात घ्या, आणि हे संस्काराचं दुःख, जुन्या संस्कारांचं दुःख भोगत बसण्यापेक्षा संस्कारांचाच अभ्यास करा. सती म्हणजे संस्कारांचा अभ्यास आहे, जीवनाचा अभ्यास आहे, म्हणजे हे काय चाललंय नेमकं. मग तिथंच हा प्रश्न पडत नाही, मी काय करू. ही पोकळी निर्माण होत नाही, कारण मी काय करू हा संस्कारच जणू काय तुमचा विषय बनतो, की जीवन असंच आहे. आणि याच्यातून काय, याच्यात त्याच्यात गरिबाचा आणि श्रीमंताचा आणि वरचा आणि खालचा आणि काही संबंध नाही. तसं मी काय करू, ही जी पोकळी बऱ्याच वेळेला जे निर्माण होते, मग ते आता मगाशी आपण म्हटलो की रिटायर झाला तरी ती पोकळी निर्माण होते. आत्तापर्यंत काही गोष्टी मनासारख्या घडायच्या एकदम घडत नाहीत, पोकळी निर्माण होते. शत्रू पण गेला तर कधी कधी, आता मी कोणाला जणू काही आता कोणाला शिव्या देऊ, असं पण कधी कधी अवस्था होत असेल. आता मी कोणाशी भांडू, म्हणजे हे भान नसलेली अवस्था आहे, आता मी कोणाशी भांडू, तो तर गेला, आता मी कोणाला शिव्या देऊ. तर तिथे बघा नकारात्मक पोकळी अशी निर्माण होते. म्हणजे संस्कार जे आहेत, हे वळण जे पडलेलं आहे, हे वळण कुठं शांत बसू देत नाही. सभ्य संखारा दुःखाती, परम दुःख आहे, सर्व मोठं दुःख आहे. कारण मोठं दुःख याच्यासाठी का ते थांबतच नाही, जोपर्यंत त्याचं भान येत नाही ते थांबतच नाही. ती भूक थांबत नाही. म्हणजे पहिली आणि दुसरा, ह्या पहिल्या ओळीतल्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. म्हणजे भूक, तृष्णा आणि संस्कार. कारण संस्कार हा, संस्कारातच पुढे रूपांतर तृष्णेत होतं, भुकेत होतं, काहीतरी पाहिजे पाहिजे पाहिजे. तर ते दोन्ही एकच आहेत, फक्त जरा हे संस्कार हे काय म्हणतात, एक आधीची अवस्था आहे ती, ती सतत चालणारी अवस्था आहे. आणि त्याच्यातून निर्माण होणारी भूक ही पुढं, ती जर तशीच राहत असेल, ती भूक जर नुसतीच वाढत असेल आणि त्याला कधीच तृप्ती नसेल, तिला कधीच शांतता नसेल, तर ती रोगासारखी वाढत जाते. रोग कसा पोखरतो माणसाला,
जर तो वेळेत आटोक्यात आला नाही तर रोग हा पोखरतो, शरीराला पोखरतो आणि मृत्यूकडे नेतो. तशी तृष्णा पण रोगासारखीच आहे, ती थांबत आहे, पोखरतच राहते ती. आणि ती ज्या संस्कारांना धरून चाललेली असते ती इच्छा तृष्णा, ते संस्कार हे मुळातच दुःखदायक आहेत, यातना देणारे आहेत, डिस्टर्ब करणारे आहेत, विचलित करणारे आहेत. तर सत्य हे असं आहे. म्हणून मगाशी मी जे म्हटलो की काही गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यात जेवढं आपण खोलात शिरतो ते धक्कादायक वाटतात. सत्य हे धक्कादायकच आहे. सत, सत, सत्य हे धक्के देतं. तो धक्का सहन झाला पाहिजे, सहन करावाच लागतो. पण त्याच्यातून पुढच्या गोष्टी आपल्याला कळत जातात. पण धक्के सहन होत नाही म्हणून माणूस लगेच लगेच सुखाच्या मागे धावतो. आता मी काय करू, मग चला मग आता आपल्याकडं पैसे आहेत, चला आपण आता फिरायला जाऊ कुठेतरी लांब, हे करू, नाहीतर मग हे घेऊ ते घेऊ, काहीतरी करू, काहीतरी करत राहू. कारण ते संस्कार त्याला गप्प बसू देत नाही. मी आता काय करू, हा संस्कारामुळे पडलेला प्रश्न, लगेच तो काहीतरी करतो. तर असं हे ते थांबत नाही. संस्कार हे चक्र आहे, जाळं आहे, ते आपल्याला अडकवत राहतं असं ते गाथा सांगते. त्याच्यातून निर्माण होणाऱ्या इच्छा, भूक, तृष्णा एखाद्या रोगासारखी ती पछाडते त्या व्यक्तीच्या चित्ताला, मनाला. आणि तसा तसा शरीरावर परिणाम होतो, जगण्यावर परिणाम होतो. पुढची जी ओळ आहे त्याच्याबद्दल आपण त्याच्याबद्दलच बोललो आपण आतापर्यंत. एतं यत्वा यथाभूतं, हे जे काही घडतंय, यथाभूतं म्हणजे जे काय घडतंय ते जाणणारा, यत्वा म्हणजे हे जाणणारा. आता आपण पाहिलं ना, जी इच्छा परमरोग, संस्कार परम दुःख, तर हे आपण जाणण्याचा प्रयत्न करण्यात आपण ही चर्चा केली आता. कसं घडतंय, काय घडतंय, अजून सगळं नाही पाहिलं. हे सगळं आपण पाहायला आपल्याला त्याच्यात उतरावं लागतं. त्याची सती, त्याचं भान पाहिजे. छायेत उतरून जाणीवा, चित्त, विचार प्रक्रिया, मनोधम्म, हे सगळ्याचं भान जसं येत जातं तसं मग हा रोग कळतो, हे दुःख कळतं, संस्कार कळतात, भूक कळते, तृष्णा कळते. तर हे जे काही घडतंय यथाभूतं, जसं घडतंय तसं, ज्याला ते दिसतं, ज्याला ते जाणवतं, त्याच्या पुढे एक आपापच एक चांगला मोठा उद्देश निर्माण होऊ शकतो. एक मोठं काम त्याच्या पुढं उभं राहतं. का ह्या सगळ्या त्रासातून मोकळं कसं व्हायचं, सगळ्या दुःखातून मुक्त कसं व्हायचं, म्हणजेच निर्वाण प्राप्ती कशी करायची, निब्बाण, दुःखमुक्ती ही कशी मिळवायची, हे ज्याच्या लक्षात येतं त्याला मग हे कळतं. निब्बाणं परमं सुखं. निब्बाण, निर्वाण, दुःखमुक्ती म्हणजे ही रोगमुक्ती, म्हणजे भुकेला मार पण म्हटलेला आहे एका ठिकाणी. मार आहे म्हणजे इच्छा, जिगच्छा, भूक, तृष्णा हे मारच आहे. कारण तो मारतो. रोग आहे कारण रोग मारतोच. रोगाचा शेवट काय होतो, मृत्यूमध्येच आहे तो. रोग जर बरा झाला नाही तर त्याचा शेवट मृत्यूच आहे, म्हणजे मार आहे तो. तर मारातून मुक्ती, माराच्या तावडीतून सुटका,
आहे ना, तुला आता मी पाहिलं, असं जे बुद्ध म्हणतात प्राप्ती झाल्यावर, तुला आता मी पाहिलं, आता तू मला पुन्हा त्याच्यात अडकवणार नाहीस. आता जे करायचं ते मी केलं, तुला पाहिलं, आणि तुझं जे काही घरटं आहे, जे काही आढे आहे, जे काही ज्या फसुका भक्का, ज्या ज्या फासळ्या, ज्या हे आहेत, ज्या अं, सगळे आधार आहेत, जे पिलर आणि बीम आणि काय असेल ते सगळं संपलं म्हणे आता. ते बुद्धाला जेव्हा दिसतंय सगळं, तर ते भूके ह्या तृष्णेतूनही मुक्ती आहे, म्हणजे रोगातून मुक्ती आहे. आणि संस्कारातून मुक्ती आहे, म्हणजे संस्कार हा परत असणार आहे, परंतु दुःख देणारा नसणार आहे. कारण ते दुःख पुढं वाढत नाही. त्याची पाळंमुळं सगळी, त्याची उच्चाटन झालं त्या जागृतीमुळं, त्या सतीमुळे, भानावर आल्यामुळे, जीवन समजल्यामुळे. एतं यत्वा यथा भूतं, ते जे जे काही घडतंय, जसं काही घडणारं आतमध्ये जाणवतंय आपल्याला, उंबऱ्याच्या आत, निब्बाणाकडे वाटचाल सुरू होते, दुःखमुक्तीकडे वाटचाल सुरू होते. आणि त्याच्यासारखं दुसरं सुख नाही, असं म्हटलेलं आहे. हे सगळं संस्काराच्या विरुद्ध आहे. संस्कार जर सर्वश्रेष्ठ, संस्कार हे जर सर्वात मोठं दुःख आहे न थांबणारं, तर मग निब्बाण हे सगळ्यात मोठं सुख आहे न थांबणार. ते कधी संपत नाही. म्हणजे काही करायची, मी काय करू असा प्रश्नच नाही राहत. नेहमी जो प्रश्न पडतो, आता मी काय करू, काय ते गाणं होतं ना पूर्वी, आता आता मी काय करू, कोणा हाक मारू, काय. तर ते काय, कोणाला कोणाला हाक मारायची गरज नाही. आता मी काय करू हा प्रश्नच नाही राहत. तर ही निब्बाणाची जी वाट आहे, परम सुखाकडे जाणारी, याच्यासाठी सगळी माणसाची खरं म्हणजे धडपड चाललेली असते, परंतु जगण्याचं भान नसल्यामुळे, संस्कारांचं भान नसल्यामुळे, ह्या जिगच्छा, या तृष्णा, भूक, हे पाहिजे 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 पाहिजेचं भान नसल्यामुळे, ते संस्कार, पाहिजेचे संस्कार, हे पळवतच राहतात. दुःख वाढतच राहतं. आणि जाग नसेल तर ते कुठं थांबत नाही. जाग आली की यथाभूतं कळतं. म्हणजे जाग माणसाला आली की कशामुळं काय घडतं हे कळतं. आणि मग दुःखमुक्तीकडे वाटचाल सुरू होते. असे सगळं म्हणजे व्यावहारिक गाथा आहेत सगळ्या. हा नुसता अभ्यासाचा विषय नाही. आणि मुख्य म्हणजे प्रॅक्टिकल आहे ते, करून पाहायचंय, त्याचा अनुभव घेऊन पाहायचा. अनुभव घेतला तरच, थोडा का होईना अनुभव आपल्याला आला पाहिजे. तो आला की मग पुढचं काम चालू राहतं. परंतु आपली प्रॅक्टिस जर व्यवस्थित नसेल, आपण स्वतःमध्ये नसू, नुसते उंबऱ्याच्या बाहेर पळत असू, आणि उंबऱ्याच्या आत कधी येत नाही, बाहेर तर जावंच लागतं. आत बाहेर चालूच आहे, आत बाहेर जीवन म्हणजे आत बाहेरच आहे. उंबऱ्याच्या आतलं जीवन नाही आणि उंबऱ्याच्या बाहेरचं पण नाही. दोन्हींचं संतुलन म्हणजे खरं जीवन आहे. उंबऱ्याच्या आत अडकला तरी तो वेडा होतो, ध्यानात गुंतून पडतो, तो वेडा होतो. जे आवडतं, पाहिजे 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 मध्ये तो जातो, नको 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 मध्ये तो अडकतो, नको त्या गोष्टीत. उंबऱ्याच्या बाहेर गेला तर मग त्याला काय, आकाशच ठेंगणं त्याला. मग आकाश मोकळं, आकाश कमी पडतं त्याला, त्याच्या तृष्णेला. हे करू का ते करू, इकडं जाऊ का तिकडं जाऊ. आणि कुठेही जाऊन त्याचे संस्कार त्याला कुठे पळवतील, तिथं त्याला, त्याच्या मागे दुःख हे चालणारच आहे. जसं गाडी ओढणाऱ्याच्या पाठीमागे गाडीचं चाक येतं. ती पण फार इंटरेस्टिंग गाथा आहे, पहिलीच धम्मपदातली. तर हे सगळं
समजून घेण्याचा प्रॅक्टिकल मुद्दे आहेत सगळे हे. त्यामुळे हा केवळ आपला अभ्यासाचा आणि नुसत्या चिंतनाचा विषय नाही. हा हा करून पाहण्याचा विषय, आणि ते करून पाहणं म्हणजे सती साधना आहे, म्हणजे जागृतीचा अभ्यास आहे.